घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 22 मार्चच्या भागामध्ये जानकी ऋषिकेशला कॉल करते आणि म्हणते, आज खास तुमच्यासाठी पुरणपोळ्या केल्यात बरं का. यावरती ऋषिकेश म्हणतो, अच्छा. जानकी म्हणते, आज दुपारी जेवणासाठी मी तुमची वाट पाहते. ऋषिकेश म्हणतो, असं का. जानकी सांगते, तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात ना. ऋषिकेश म्हणतो, मला अजूनही बऱ्याचशा गोष्टी आवडतात. जानकी म्हणते, सध्या दुपारी पुरणपोळी खायला या. ऋषिकेश म्हणतो, आणि ते. जानकी सांगते, हो हो, साजूक तूप सुद्धा तयार आहे. ऋषिकेश म्हणतो, कसं ग तुला मनातलं कळतं. जानकी म्हणते, प्रेम प्रेम, दुसरं काय. ऋषिकेश म्हणतो, तू मला चिडवतेस का. जानकी म्हणते, या तर दुपारी तुम्हाला पुरणपोळ्या किती आवडतात मला माहिती आहे ना. जानकीने खास ऋषिकेशसाठी पुरणपोळ्यांचा बेत केलेला असतो आणि दुपारी त्याच्या जेवणासाठी वाट पाहत असते. तोपर्यंत इकडे आता अवंतिका आणि सौमित्र दोघ जण असतात. सौमित्राने, अवंतिका मला आवडते, म्हणजे मी ज्या दामले ट्रस्टमध्ये काम करतो त्यांची मुलगी अवंतिका मला आवडते, असं एक लेटर चक्क जानकीला लिहिलेलं असतं. आणि आम्ही दोघं एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही. वहिनी, तुला नानांचं माहिती आहे ना, मी नानांच्या समोर अगदी उघडपणे काही बोलू शकत नाही आणि म्हणून तुला मी हे पत्र लिहितोय. माझं पत्र वाचून तू माझी मनस्थिती समजून घेशील आणि नानांना सांगशील की माझं अवंतिकावरती प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. अवंतिका म्हणते, काय चाललंय काय, म्हणजे 60व्या शतकामधल्या ह्याच्यासारखं पत्र काय लिहितोयस. अरे मेसेज कर, मोबाईलवरती बोल. यावरती आता मात्र सौमित्र म्हणतो, हे बघ, डिव्हाइस काय आहे ते महत्वाचं नाहीये, माझी भावना वहिनीपर्यंत पोहोचणं महत्वाची आहे की नाही. एकदा का हे लेटर वहिनीपर्यंत पोहोचलं की वहिनी माझं काम अचूक करेल, तू बिलकुल चिंता करू नको, असं म्हणत आता इकडे सौमित्र अवंतिकाला समजवत असतो. आणि त्याच वेळेला अवंतिकाचे वडील म्हणजे दामले वकील यांची एंट्री होते. दामले आल्यावरती इकडे अवंतिका आणि सौमित्र उठून उभे राहतात. दामले म्हणतात, काय चाललंय काय, माझा विषय चालू होता का. यावरती सौमित्र म्हणतो, हो, मी अवंतिकाला सांगत होतो की दामले वकील हे जितके चांगले ॲडव्होकेट आहेत ना तितकेच चांगले डॅड सुद्धा आहेत, असं म्हणत तो दामल्यांचं कौतुक करायला लागतो. आणि त्यावेळेला दामल्यांना डाऊट येतो, म्हणजे नक्की या दोघांच्या मध्ये काहीतरी चाललंय का, आज हा माझं इतकं कौतुक का करतोय. ह्याचं आणि अवंतिकाचं काही लफडं वगैरे. पण दामल्यांना हे पटलेलं नसतं, म्हणजे दामल्यांना आपल्या मुलीला US ला पाठवायचं असतं. मग मात्र चटकन हातामधली ती जी चिठ्ठी असते जानकीला लिहिलेली ती सौमित्र आपल्या फाईलमध्ये टाकतो. दोघं फाईलबद्दल डिस्कस करायला लागतात. दामल्यांना संशय येतो, काहीतरी इथे पाणी मुरतंय. तोपर्यंत इकडे आजी किचनमध्ये येते. किचनमध्ये येऊन पुरणपोळ्या केल्यात वाटते, असं म्हणत पुरणपोळ्यांचा डबा उघडते. तर त्यांना आता त्यांच्या इथे कामवाली सांगते की यानं ऋषिकेश दादांसाठी केलेल्या आहेत जानकी वहिनीने. आजी म्हणते, काय स्टॅम्प मारलाय का त्याच्यावरती, तू जा बाहेरची कामं कर, असं म्हणत कामवालीला बाहेर पाठवत असताना सारंग पाणी प्यायला येतो. सारंग ज्या वेळेला पाणी प्यायला येतो, आजी म्हणते, अरे हे बघ, पुरणपोळ्या केल्यात. सारंग म्हणतो, नाही नाही, मला खायला वेळ नाहीये, मला मालाचा ट्रक घेऊन जायचं आहे. आजी म्हणते, हे बरं आहे, तुझा ऋषिकेश दादा ऑफिसमध्ये बसणार, तिथून तुला तो ऑर्डर सोडणार आणि तू मालाचा ट्रक घेऊन जाणार, त्याला का नाही सांगत. यावरती सारंग म्हणतो, नाही नाही, माझा ऋषिकेश दादा ऑफिसची कामं इतकी चांगली सांभाळतो ना, मला नाही जमणार. आजी, तुम्हाला नको ते काहीतरी सांगू नको. आजी म्हणते, बरं राहिलं, हे घे, तू पोळ्यांचा डबा घेऊन जा, म्हणजे तू बसल्या बसल्या ट्रकमध्ये पुरणपोळी खा, असं म्हणत एका डब्यामध्ये आजी आता पुरणपोळ्या काढून सारंगला देते आणि दुसरा एक डबा घेते आणि उरलेल्या सगळ्या पुरणपोळ्या ती त्या डब्यामध्ये भरते. आणि आता घरामध्ये एकही पुरणपोळी शिल्लक राहत नाही. एक डबा छोटा असतो तो सारंगसाठी आणि मोठा डबा भरून ती सांगते, सारंग, हा डबा आहे ना, हा उर्वशीला नेऊन दे. विक्रांतरावांना आणि उर्वशीला खूप पुरणपोळ्या आवडतात, त्या दोघ जण मिळून खातील. यावरती सारंग म्हणतो, ठीक आहे, जाता जाता मी ताईकडे नक्की पुरणपोळ्या घेऊन जातो, वहिनीच्या हातच्या पुरणपोळ्या म्हणजे मेजवानीच जणू. आता सारंगला काहीच माहित नसतं घरामध्ये किती पुरणपोळी शिल्लक आहे किंवा काय, पण आजीने सगळ्या पुरणपोळ्या माहीत असून सुद्धा की ऋषिकेशसाठी केल्यात, सगळ्या पुरणपोळ्या ती आता सारंगच्या हातात देते. तोपर्यंत इकडे आता अवंतिका सांगत असते, आज आपलं काम होईल ना, मला US ला नाही जायचंय, डॅड मला US ला पाठवतायत, तू त्याआधी हे सगळं क्लिअर कर, तुझ्या घरच्यांशी क्लिअर केलंस ना की मग आपण डॅड सोबत बोलूया. यावरती आता इकडे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीला सगळं समजलं की नीट होईल, तू काळजी करू नकोस, मी आजच्या चिठ्ठी देतो, असं म्हणत तिकडून सौमित्र निघतो.
पण आता गडबड अशी होते की निघता निघता ती चिठ्ठी ऑफिसमध्येच पडते आणि ती दामल्यांच्या हातात लागणार असते. इकडे आता उर्वशीच्या घरी येत सारंग म्हणतो, हे बघ आजीने तुझ्यासाठी पुरणपोळ्या दिल्यात. त्यावरती उर्वशी म्हणते, किती दिवसांनी आलास रे तू? आणि ती पुरणपोळ्यांचा डबा हातात घेते आणि म्हणते, आजीने दिल्यात ना, वहिनीने नाही ना? त्यावरती सारंग म्हणतो, अगं वहिनीनेच केलेले आहेत. उर्वशी म्हणते, अच्छा पण दिल्या आजीने ना, बरं झालं. आता विक्रांतला आवडतील, वहिनीचे गुणगान गायला मोकळा, मला काही जमत नाहीत ना. सारंग म्हणतो, अगं मग तू शिकून घे की वहिनीकडून. त्यावरती चिडलेली उर्वशी म्हणते, आता तू वहिनी पुरण बास कर आणि मी देते याला, असं म्हणत ती आता पुरणपोळ्यांचा डबा ठेवून घेते. सारंग गडबडीमध्ये निघून जातो. आता इकडे विचार करते उर्वशी की वहिनीने पोळ्या दिल्या नाहीत, फक्त बनवल्या, आजीलाच माझं प्रेम. तोपर्यंत विक्रांत तिकडे बोलत असतो, बाय डिअर, भेटूया नंतर. आणि हा शब्द नेमका इकडे आता उर्वशीने ऐकलेला असतो. उर्वशी म्हणते, काय कुणाला डिअर म्हणत होतास? विक्रांत म्हणतो, तू माझं बोलणं लपून छपून ऐकतेस का? उर्वशी म्हणते, लपून छपून नाही, कानावरती पडलं. विक्रांत म्हणतो, मी क्लायंट सोबत बोलत होतो. उर्वशी म्हणते, क्लायंटला डिअर म्हणण्याची तुमच्यात पद्धत आहे वाटते. विक्रांत म्हणतो, म्हणजे माझं बोलणं तू लपून छपून ऐकत होतेस ना? उर्वशी म्हणते, ते सगळं जाऊ दे, वहिनीने पुरणपोळ्या दिल्यात, त्या खाऊन घे. विक्रांत म्हणतो, वहिनीच्या पुरणपोळ्या? म्हणजे तर मेजवानी दे, मी डबा घेऊन ऑफिसलाच जातो. आता उर्वशी विचार करते, अच्छा म्हणजे याला डबा देऊन कुणासोबत तरी पुरणपोळ्या शेअर करायच्या आहेत तर, असं म्हणत ती आता संशय घेत असते. तोपर्यंत जानकी किचनमध्ये येते आणि आता जेवणाची तयारी करते. कोशिंबीर करूया, भजी करूया, हे जेवायला येणार आहेत म्हणून जानकी पुरणपोळ्यांचा डबा उघडते. तर पुरणपोळ्यांचा डबा पूर्ण रिकामा बघून जानकी म्हणते, काय ग, या पुरणपोळ्या कुठे गेल्या? दुसऱ्या कोणत्या डब्यात काढून ठेवल्यास का? यावरती आता मात्र ती कामवाली सांगते, नाही वहिनी, अहो दुसऱ्या डब्यात नाही, हा पण तुम्ही ज्या वेळेला बाहेर गेला होता तेव्हा इथे आजी आल्या होत्या, मला नाही माहिती आजीने कुठे ठेवल्या असतील तर. मग कांगावा करत आजी येते आणि काय मला चोरी आहे का या घरामध्ये? जानकी म्हणते, नाही आजी, अहो पुरणपोळ्या कुठे ठेवल्यात एवढंच चाललंय, बाकी काहीच नाही. यावरती आता मात्र इकडे आजी सांगते, मी सारंगला डबा दिला आणि उर्वशी आणि विक्रांतरावांना डबा दिला. त्यावरती जानकी म्हणते, पण मग घरात एकही पुरणपोळी नाही. आजी म्हणते, मला वाटलं तू काढून ठेवल्या असशील. यावरती जानकी म्हणते, नाही हो, या एवढ्याच पुरणपोळ्या होत्या आणि हे जेवायला यायचे बाकी होते. तितक्यात तिथे ऋषिकेश येतो आणि काय झालं? आजी म्हणते, बघितलंस का, अरे मी न पुरणपोळ्या संपल्या, म्हणजे तुझ्या बायकोनी कमीच केल्या होत्या, मी सारंगला दिल्या आणि उर्वशी विक्रांतला दिल्या, आता पुरणपोळ्या नाही म्हणते, हिने कमीच केल्या होत्या आणि मला जाब विचारते, बघ तरी. यावरती आता जानकी चिडते आणि आजी, मी तुम्हाला कधी जाब विचारला? मी तुम्हाला जाब नाही विचारला, फक्त पुरणपोळ्या कुठे आहेत विचारलं. आजी म्हणते, म्हणजे जाबच विचारलास ना? असं म्हणत आजी जानकीला उलट उत्तर देते. तितक्यात तिथे सुमित्रा येते आणि हा सगळा प्रकार बघते आणि आई, अगं तू सगळ्या पुरणपोळ्या कशा दिल्यास? ऋषिकेशसाठी खास जानकीने पुरणपोळ्या केलेल्या ना, मग थोड्या तरी पुरणपोळ्या त्यासाठी ठेवायच्यास ना? जानकीला खूप राग येतो, म्हणजे आजी असं कसं वागू शकतात? इतर नातवंडांना दिल्या ठीक आहे, पण यांच्यासाठी एखादी पुरणपोळी तरी काढून ठेवायची. आजी म्हणते, बघितलंस ऋषिकेश कशी बोलते मला? तुझी बायको आणि तुझी आई मला बोलते, मी मुद्दाम केलं का? मला वाटलं जानकीने काढून ठेवल्या असतील. ऋषिकेश म्हणतो, जानकी राहू दे, अगं त्यात काय मोठं? यावरती सुमित्रा म्हणते, अरे असं कसं, तू जेवायला येणार म्हणून तिने खास पुरणपोळ्या केल्या, तिला नाही का वाईट वाटणार? ऋषिकेश म्हणतो, काही हरकत नाहीये, खरं तर जानकी माझ्यासाठी पुन्हा पुरणपोळी करेल. आता मात्र जानकीला खूप वाईट वाटतं. जानकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता आपल्या रूममध्ये निघून जाते आणि आपला राग व्यक्त करते. जानकी निघून गेल्यावरती सुमित्राला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, आई आज जे काही तू केलंस ना, मला अजिबात पटलं नाही. सुमित्राने खास त्याच्यासाठी पुरणपोळ्या, म्हणजे जानकीने पुरणपोळी केलेली तू का दिलीस? असं म्हणत सुमित्रा आता आईला जाब विचारते. आता मात्र आजीचं काम फत्ते झालेलं असतं, कुणी किती काही बोलू दे, तिला काही फरकच पडत नसतो. इकडे आता सारंग आता पुरणपोळ्या खात खात छानपैकी आपला ट्रक घेऊन चाललेला असतो, पण अचानकपणे त्याचा ट्रक थांबवला जातो. ट्रक थांबवल्यावरती सारंग खाली उतरतो, पाहतो तर काय, कुणीतरी खाली खूप सारे खिळे ठेवलेले असतात आणि त्यामुळे टायर पंक्चर झालेला असतो. टायर पंक्चर झाल्यामुळे सारंगला खाली उतरायला लागतं आणि त्याच वेळेला काही गुंड अटॅक करत सारंगला पकडून ठेवतात.
त्याच वेळेला सारंग हुशारीने त्या गुंडाच्या तोंडावरचा मास्क काढतो. तोंडावरचा मास्क काढल्यावरती सारंगला कळतं की हा तर सयाजीरावाचा माणूस संतोष आहे. सारंग म्हणतो, संतोष तू? यावरती संतोष म्हणतो, हो. असं म्हणत आता सारंगच्या डोक्यामध्ये मागून वार केला जातो. पण सारंगने सयाजीचा माणूस संतोष याला पाहिलं असल्यामुळे आता पुरावा असतो. तोपर्यंत गुंडांनी सारंगच्या डोक्यात वार केल्यावरती सारंग हळूहळू बेशुद्ध व्हायला लागतो आणि तो खाली पडायला लागतो. गुंड आता पूर्ण ट्रकवरती रॉकेल होतात, ट्रक पेटवून देतात. मालाने भरलेला ट्रक पेटवल्यामुळे सगळं अन्नधान्य नाश होतं. तोपर्यंत याची खबरबात नसलेली जानकी आणि ऋषिकेश आपल्या बेडरूममध्ये असतात. जानकी खूप उदास असते. ऋषिकेश म्हणतो, अगं काय झालं? मी पुरणपोळी खाल्ली काय आणि उर्वशीने खाल्ली काय, सारंगने आणि विक्रांतने खाल्ली काय, एकच आहे ना. यावरती जानकी म्हणते, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला कुणीही पुरणपोळी खाल्ली फरक नाही पडत. मी सगळ्यांसाठीच केल्या होत्या. पण आजीला माहिती आहे की तुम्हाला पुरणपोळी किती आवडते. मग आजीने सगळ्या पुरणपोळ्या कशा दिल्या? त्यांनी एक तरी पुरणपोळी ठेवायला नको होती का? म्हणजे मला आजींचं वागणं कधी कधी कळत नाही. आज इतके वर्ष मी या घरात आहे, दुसरं कुणी नाही, पण आजी दरवेळेला असं वागतात. का बरं असं वागतात? म्हणजे सगळ्या नातवंडांना एक समान वागणूक का नाही देत? मी इतकी वर्ष या घरामध्ये पाहते आहे, आजी तुमच्यासोबत सावत्र वागणूक करतात. असं म्हणत आता खरोखर जे सत्य आहे भूतकाळातलं ते जानकीच्या तोंडी आलेलं असतं. अजूनही जानकी ऋषिकेशला माहीत नसतं की हे दोघं जण सावत्र आहेत या घरामध्ये. म्हणजे ऋषिकेश हा सुमित्राचा मुलगा नाही हे कुणालाच माहीत नसतं. पण जानकीला आजीच्या वागणुकीमधून आजी ऋषिकेशला सावत्र वागणूक देते हे जाणवत असतं. आणि ती म्हणते, का त्यांनी असं करावं? मी तुमच्यासाठी खास पुरणपोळी केली. त्यांनी कुणालाही देऊ दे, एक पुरणपोळी तरी काढून ठेवायची. ऋषिकेश म्हणतो, अगं जाऊ दे ग. जानकी म्हणते, असं नाही. या घरामध्ये आजींकडून तुम्हाला सावत्र वागणूक दिली जाते आणि ती मला आवडत नाही. असं म्हणत जानकी आता मात्र हक्कासाठी पेटून उठते. म्हणजे जानकी मुळूमुळू रडणारी नसते. तिला आजीचं वागणं आवडत नाही त्याचा ती निषेध सुद्धा करते आणि त्यासाठी ती आता आजीला आपला विरोध पण दर्शवते आणि ती आजीची सावत्र वागणूक सहन करायला तयार नसते. ऋषिकेश मात्र तिला समजून घे सांगत असतो. नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल. मला माहितीये तू प्रेमाने पुरणपोळी केली होतीस, पण तू पुन्हा करशील ना, रडू नको. असं म्हणत तिला जवळ घेतो. जानकी रडतच ऋषिकेशच्या मिठीत शिरते. आता मात्र या सगळ्यावरती विरजण पडण्यासाठी आता सारंगचा फोन येतो. दादा सयाजीच्या माणसांनी आपला ट्रक जाळलाय. आता मात्र ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो. हे कसं काय घडलं? तू थांब तिकडे, मी येतो. आणि जबरदस्त आता मात्र ड्रामा सुरू होतो. सौमित्र म्हणतो, नाही आता गप्प बसायचं नाही. ऋषिकेश म्हणतो, आता त्या सयाजीला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सुमित्रा म्हणते, अरे नको, काहीतरी अघटित होईल. नाना म्हणतात, नाही. ऋषिकेश म्हणतोय, ते बरोबर आहे. मग ऋषिकेश आणि सौमित्र हे सयाजीला धडा शिकवण्यासाठी आता पाटलांच्या घरी येतात. पाटलांच्या घरी आल्यावरती मग मात्र दारात कार उभी केल्यावरती दोघं जण खाली उतरतात. दुसऱ्या कारमध्ये ऐश्वर्या असते. ऐश्वर्या म्हणते, अरे वा, हा तर बरा स्मार्ट दिसतोय. ऐश्वर्याला पहिल्याच नजरेत सौमित्र आवडतो. तोपर्यंत इकडे आता पोलीस आलेले असतात आणि ते विखे पाटलांना काहीतरी बोलत असतात. तोपर्यंत आता त्यांचा माणूस येतो आणि तो म्हणतो की रणदिव्यांची पोरं बाहेर आलेत. मग मात्र पाटील घाबरतात. आता नक्की पुढे काय ड्रामा घडणार हे येणाऱ्या भागातच कळणार.